वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा. वंचित बहुजन आघाडी आक्रमक, तहसीलदारांना निवेदन. गॅस एजन्सी समोर सावली व पाण्याची सोय करण्याची ही मागणी. जळगाव जामोद तालुक्यात 30 मार्च रोजी झालेल्या भीषण वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून या नुकसानग्रस्त पिकांचे विनाविलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना जाहीर निवेदन देण्यात आले. गत 2 दिवसापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यात गहू, हरभरा, ज्वारी, मका यासारख्या पिकांसह संत्रा आणि केळीच्या बागांचे अतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून उभे पीक जमीनदोस्त झालं आहे. या संकटातून बळीराजाला सावरण्यासाठी शासनानं तातडीनं प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून नुकसानीचा आकडा निश्चित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. केवळ शेतीच नव्हे तर गॅस टंचाईच्या प्रश्नावरही वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे. गॅस एजन्सी समोर तासनतास रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे अनेक नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार घडत असल्याने एजन्सी समोर सावलीसाठी मंडप उभारण्यात यावा, पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करावी, स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी या मागण्यांवर तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. संबंधित गॅस एजन्सी धारकांना प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या सोयीसाठी सूचना देण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच नुकसानीच्या पंचनाम्याबाबत बोलताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव सुनील भाऊ बोदडे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदीश हातेकर, अताउल्ला खान, उपसभापती प्रशांत अवसरमोल, निलेश वानखेडे, साहेबराव जाधव, पत्रकार उत्तमराव वानखेडे, प्रमोद कोकाटे, युवा कार्यकर्ते सोहेल खान, सरपंच रविभाऊ जाधव, संतोष तिजारे, सुनील तायडे, रोशन तायडे, अक्षय वाकोडे, संतोष भारसाळे, श्रीराम भिडे, सुदाम गवई, देविदास वानखेडे, अमोल तायडे, लोकपाल भगत, गुलाबराव आठवले, सुनील इंगळे, समाधान इंगळे, प्रदीप तायडे, वसंता भगत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 20 मार्च 2026 रोजी जे आपल्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस आला, त्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्या संदर्भामध्ये तात्काळ पंचनामे करून त्यांना जो सानुग्रहामध्ये मदत निधी आहे तो सुद्धा तात्काळ देण्यात यावा, हे सुद्धा आमची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच प्रकारे जो या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा जे झालेला आहे, यामध्ये गॅस एजन्सीवाल्याच्या समोर अनेक लाभार्थी त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असतात, परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे तिथं सावलीसुद्धा नसतो. अनेक माता भगिनींना तिथं त्रास होतो. आपण पाहिलं असेल अकोला जिल्ह्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही त्याचीसुद्धा मागणी केलेली आहे. तहसीलदार साहेबांनी पॉझिटिव्ह आम्हाला उत्तरं देऊन त्या प्रकारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करून सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. धन्यवाद.